बातमी आहे महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंच्या न जुळणाऱ्या युतीच्या चर्चेची। मनसेला सोबत घ्यायचं की नाही यावरून अजूनही काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष हा धगधगतोय। मारझोड करणारा पक्ष, हिंसक भूमिका घेणारा पक्ष, विचारधारा वेगळी असं म्हणत काँग्रेसने राज ठाकरेंच्या मनसे पक्षाला हात दाखवत मुंबईसाठी एकला चलोरेचा नारा दिला। पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मनसे सोबत सकारात्मक भूमिका घेतल्याने आता काँग्रेसमध्ये वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात। या संदर्भात दिल्लीतून काय निर्णय होतोय याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर मनसेला सोबत घेण्यावरून आता काँग्रेसमध्ये काय काय मतमतांतर आहेत पाहूयात। द्वेषाचं राजकारण करणाऱ्यांसोबत जाणार नाही असं वर्षा गायकवाडांचं म्हणणं आहे। त्याबरोबरच नाना पटोलेंचं असं म्हणणं आहे की मनसे सोबतच्या युतीचा विषय हा नगण्य आहे। विजय वडेट्टीवारांचं मत आहे मनसे सोबत युती करून काही स्थानिक नेते ते पुढे गेलेत, एकजूट करून लढले पाहिजे। त्याबरोबरच मनसे आणि काँग्रेस नेत्यांची चाचपड सुरू झालेली आहे। यामध्येच भाई जगतापांचं मत आहे ना राज ठाकरे ना उद्धव, काँग्रेसनं स्वबळावरती लढावं। कुठल्याही परिस्थितीत मनसे सोबत जायचं नाही असं मत बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केलं। तर दरम्यान काँग्रेस नेत्यांनी याबद्दल काय काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात। बघा, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेले असल्यामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्या आधारावरच ही सगळ्या आघाड्या होतील आणि त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्याच्या मध्ये कोण कोणाशी अलायन्स केव्हा करेल, काय होईल याच्यावरची चर्चा हे आमच्यासाठी नगण्य आहे। मत मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मत चोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा पक्षाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवारसाहेबांनी जी भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।